मला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे. बापरे, तुम्ही एवढ्या साऱ्या जणांनी एवढं सारं जजमेंट केलेलं आहे ना माझ्या बाबतीत, की ना प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिलेलं असते की ताई तुला बेबी बॉयच होणार आहे, ताई तुला मुलगाच होणार आहे यावेळेस. आणि तुम्ही ना माझ्या खाण्यापिण्याच्या सवयीनुसार म्हणजेच माझ्या क्रेविंग्सनुसार, त्याच्यानंतर ना माझ्या बेबी बमनुसार पण जजमेंट करताय की मला बॉयच होणार आहे. एवढंच नाही तर माझ्या चालण्यावरून सुद्धा तुम्ही जजमेंट केलेलं आहे की मला बॉयच होणार आहे म्हणून. आणि तुमच्या या सगळ्या जजमेंटमुळे ना माझ्या मनामध्ये ना आता निर्माण झालेले की ना खरंच मला बॉय होणार आहे का. काही जरी झालं तरी मी हॅप्पी आहे, बॉय असू द्या नाही तर गर्ल असू द्या. पण कदाचित तुमचा एक्सपिरियन्स पण आहे ना खरा ठरू शकतो. आजच्या व्हिडिओच्या खाली ना कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की बॉय होईल का गर्ल. बघू आपण कशावरती सगळ्यात जास्त कमेंट्स येतात आणि त्यानुसार जर ते खरं ठरलं ना मी तुमच्यासोबत आहे ना न्यूज नक्की शेअर करणार आहे. ही रील पण मी नक्की लक्षात ठेवणार आहे. असो, त्यानंतर माझं रुटीन शेअर करते. आज मी हॉस्पिटलमध्ये गेलेले होते, 1-2 IV घ्यायचे बाकी राहिलेले होते आणि तुमच्या सपोर्टमुळं, ब्लेसिंगमुळं, घरच्यांच्या प्रेमांमुळं ना मला बऱ्यापैकी आता बरं वाटते. मी बऱ्यापैकी कव्हर झालेली आहे आणि ना माझी इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणजेच ना मला 26 जानेवारीला माझं सीझर करायचं होतं, कारण की मग 15 ऑगस्टची आहे आणि सेकंड बेबी मला 26 जानेवारीला पाहिजे. बघू माझी तेवढी तरी इच्छा पूर्ण झालेली पाहिजे. आणि बाळाची ना मी शॉपिंग करण्यासाठी गेलेली होते. मी लवकरात लवकर ना बॅकपॅकिंगचा व्हिडिओ पण टाकणार आहे. सो आतापर्यंत आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. बाय.